मंडळी, जर दुबईमधल्या टॉपच्या कंपनीची जर आपण वार्ता करायला गेलो ना, तर त्या टॉपच्या कंपनीमध्ये ती कंपनी सर्वात वरती असते. आज त्याच कंपनीबद्दल आपण बोलणार आहे, ज्या कंपनीमध्ये हायरिंग चालू आहे आणि त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये मल्टी फील्डमध्ये ज्यामध्ये हायरिंग चालू आहे. आधी ती कंपनी कोणती, त्या कंपनीमध्ये तुम्ही कसं अप्लाय करू शकता, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. राम राम मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच तर तुमच्यावर रवी रंडे घेऊन आपल्या दुबईतील मराठी आवाज या चॅनलवरती एक भन्नाट असा व्हिडिओ होय. आणि हा व्हिडिओ अशा लोकांसाठी जे लोक दुबईमध्ये आहेत आणि ते जॉब शोधतायत आणि त्यांना जॉब कसा मिळवायचा, काय मिळवू काय कळणच, म्हणजे त्यांना सुचायचं पण झाले, त्या सगळ्यांसाठी मोफतमध्ये जॉब, फ्रीमध्ये जॉब, कंपनी विजा लावणार, सगळं काय कंपनी करणार. हा स्पेशल त्या लोकांसाठी जॉब आहे ज्यांच्याकडे पैसा नाही आहे जॉब पे करण्यासाठी आणि त्यांना फ्रीमध्ये जॉब हवा आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. लेट्स सी. सुरुवातीचा इंट्रो पाहूनच काही लोकांना ज्यांना एक्सपिरियन्स आहे ना, त्यांना कळलं असेल की आपण टॉपच्या कंपनीची वार्ता करतोय, नामांकित कंपनीची वार्ता करतोय. मजेच किती असणार आहे ट्रान्सगार्ड कंपनी. होय, आज आपण व्हिडिओ बनवतोय ते म्हणजे ट्रान्सगार्ड कंपनीमध्ये. ट्रान्सगार्ड कंपनीमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये वॅकन्सी निघाले आणि तुम्ही जर दुबईमध्ये असाल, दुबईमध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना माहिती आहे दुबईमध्ये अशा काही मोजक्याच कंपन्या आहेत ज्या फ्रीमध्ये विजा देतात आणि त्यातली टॉपची कंपनी जर कोणती असाल तर ती ट्रान्सगार्ड कंपनी आहे. या ट्रान्सगार्ड कंपनीमध्ये जर तुम्हाला जॉब लागला तर असं समजा की तुम्ही एका गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करताय, गव्हर्नमेंट अंडर तुम्ही काम करताय असं समजून चाला. म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये असतं ना गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, त्यामध्ये काम लागलं म्हणजे तुमची लाईफ सेट होणं दुबईमध्ये हे पकडून चाला तुम्ही. तर मी तुम्हाला सांगतो की आता जी ट्रान्सगार्डची जी वॅकन्सी निघाले त्याच्यामध्ये कोणकोणत्या फील्ड आहेत, तर मी डिस्प्लेवरती सुद्धा दाखवेल, तुम्ही ठीक बघा. त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे कोणकोणत्या फील्डमध्ये तुम्हाला वॅकन्सी पाहिजे आणि ती वॅकन्सी जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. तो अप्लाय कसा करायचा तो सुद्धा मी सांगेल. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही सिक्युरिटी गार्ड, PSBD, सिरा, त्याच्यानंतर सिक्युरिटी सुपरवायझर, त्याच्यानंतर क्लिनिंगमध्ये, त्याच्यानंतर क्लिनिंग सुपरवायझर, त्याच्यानंतर टेक्निशियन, ड्रायव्हर, CCTV ऑपरेटर, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये वॅकन्सी निघाले ट्रान्सगार्डमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही कसं अप्लाय करू शकता त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवरती जावा, फक्त त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमची जी काय पूर्ण डिटेल्स असेल ती प्रॉपर फिल करा. आता तिथे तुम्हाला ते विचारतात तुमचं प्रॉपर नाव वगैरे टाका. नाव टाकलं, तुमचा पासपोर्टचा नंबर फिल केला, पासपोर्टचा नंबर फिल केला, त्याच्यानंतर तुमचा विजा कोणता, विजाचा स्टेटस विचारतील. तुम्ही व्हिजिट विजावरती आहे, कॅन्सलेशन आहे की तुमचा एम्प्लॉयमेंट विजा सध्या चालू आहे, त्याच्यावरती तुम्ही फिल करा. जर तुमचा एम्प्लॉयमेंट विजा असेल तर तुम्हाला 30 दिवसाचा नोटीस पिरियड दिला जातो कंपनीकडून. आणि जर तुमचं कॅन्सलेशन आहे, व्हिजिट विजा आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर इमिडिएटली ते कॉन्टॅक्ट करतील. त्याच्यानंतर तुम्ही इंटरेस्टेड कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, म्हणजे कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा CV त्याच्यामध्ये ड्रॉप करा, CV ॲड करा आणि CV प्रॉपर करा. CV मध्ये तुमचा विजा स्टेटस, पासपोर्ट, तुम्हाला कोणकोणती लँग्वेज येते, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा ॲड्रेस, तुमची ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर फिल करा. का तर तुम्ही ट्रान्सगार्ड सारख्या कंपनीमध्ये जर अप्लाय करताय तर ही प्रॉपर डिटेल्स असणं गरजेचं आहे. हे सगळं जर तुम्ही फिल केलं, सबमिट करा. त्याच्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसानंतर ट्रान्सगार्ड करून तुम्हाला मेसेज येईल, ईमेलवरती तुम्हाला रिप्लाय येईल त्यांचा, जर ते तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील तर. जर ते तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील, तुम्हाला इंटरव्ह्यूचा ते ॲड्रेस देतील की ह्या ॲड्रेसवरती तुम्ही जा इंटरव्ह्यूसाठी. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, समजा तुम्हाला ट्रान्सगार्ड करून इंटरव्ह्यूचं शेड्यूल भेटलंय, तुम्ही तिथं जाल, प्रॉपर सगळ्या तुमच्या झेरॉक्स कॉपी घेऊन जावा, ओरिजिनल सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जावा. मी पुन्हा एकदा कोपऱ्यामध्ये देतो की कोणकोणत्या फील्डमध्ये वॅकन्सी चालले आणि तुम्ही अप्लाय कसं करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला दिलंय. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक असेल आणि टॉपला तुला स्क्रीनवरती सुद्धा लिंक दिसते तुम्हाला, त्याच्यावरती जा. काय अवघड नाही, transguardcareer.com एवढं तुम्ही सर्च केला, transguardcareer.com, ट्रान्सगार्ड करिअर जरी सर्च केला फक्त, तरी तुम्हाला त्याच्यावरती वेबसाईट ओपन होईल. सर्वात टॉपला लिहिलेलं असतं ट्रान्सगार्ड करिअर, त्याच्यावर क्लिक करा. खूप इझी आहे. आणि सुवर्ण संधी, जर तुम्ही दुबईमध्ये असाल तर, जे दुबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी, मोफत जॉब मिळतोय, फ्रीमध्ये जॉब मिळतोय. कुणाला 5,000 6,000 दिरहम किंवा मला पण पैसे द्यायची गरज नाही, ही फ्रीमध्ये माहिती मी तुम्हाला पोहोचवते. का तर मला वाटतंय माझा एखादा जर मराठी भाव जर दुबईमध्ये अडकलाय त्यालाही सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर फसला असाल, लवकर जा ट्रान्सगार्डमध्ये अप्लाय करा. गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखी तुम्हाला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असं समजा. तुम्ही एवढंच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. का
तर एखादा अडलेला नडलेला माणूस बाहेर निघेल त्या संकटातून. म्हणून हे तुम्हाला सांगावं असं मला वाटलं. जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा नंबर पिन करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि हवं तर तुमच्यासाठी मी अप्लाय करेल. होय, मी अप्लाय करेल. तुम्ही मला फक्त तुमचा CV पाठवा, मी त्याच्यामध्ये जाऊन तुमची ईमेल ID वगैरे सगळं टाकून मी अप्लाय करेल पाहिजे तर. पण तुम्ही लवकरात लवकर ह्या गोष्टी करा आणि मला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काय अडचण आली तर. बाकी भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.